आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात सिटी 60 मधून। फलटणमध्ये महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडालेली असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणच्या दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते आज अनेक विकास कामांचं भूमिपूजन। उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। शाहीर साबळे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी पसरणी इथे येणार। यानंतर पसरणी गावात त्यांची सभा होणार। फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने फलटण पोलीस ठाण्यात हजर। तर आपण प्रामाणिक असून पोलीस प्रशासनावरती विश्वास, बदनेची प्रतिक्रिया। फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। प्रशांत बनकरवर आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेनं शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप केले। फलटणमधील प्रकरण गंभीर असून कोणालाही सोडणार नाही। जे कोणी सहभागी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। तसंच विरोधकांनी या घटनेचं राजकारण करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। रोजच गृह विभागाचे महाराष्ट्रात वाभाडे निघतायत। सामान्य जनतेवरच पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे। विजय वडेट्टीवारांची गृह खात्यावरती टीका। भाजप आमदार सुरेश धस आत्महत्या केलेल्या पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली। दोषींवरती कडक कारवाई करण्याची सुरेश धसांची मागणी। धस याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेणार। फलटणमधील मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी। मृत व्यक्तीचा वापर राजकारणासाठी करत नसल्याचंही मोहिते पाटलांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ दौऱ्यावरती। शिवसेनेच्या शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहणार। तसंच जिल्हाधिकारी कार्यालयातील विकास कामांचा आढावा घेणार। जेव्हा जेव्हा शिवसेना पक्ष कुणाचा याची सुनावणी जवळ येते तेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीत मोदी शहांना भेटतात। एकनाथ शिंदेंचे मालक दिल्लीत। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरती खासदार संजय राऊतांची टीका। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या रवींद्र धंगेकरांचं आता थेट पंतप्रधान मोदींना पत्र। खासदार मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या, धंगेकरांची मागणी। मुरलीधर मोहोळ यांची पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसला भेट। जमीन व्यवहार प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, आपण जैन समुदायासोबत। मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही। व्यवहार रद्द झाल्याची घोषणा करा, जैन समुदायाची घोषणा। महाराष्ट्रातील डावे पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष असून 1 नोव्हेंबरच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। सदोष मतदार याद्या दुरुस्त करून अद्ययावत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा। संजय राऊत सिल्वर ओकवरती जाऊन शरद पवारांची भेट घेणार। काल शिवतीर्थावरती राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आज पवारांची भेट घेणार। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात चर्चा करण्याची शक्यता। आज आम्ही जात्यात तर तुम्ही सुपात आहात, महादेव जानकरांचा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सावध राहण्याचा इशारा। भाजपमधील वाढत्या इन्कमिंगवरून सांगोला तालुक्यातील खेरडी इथल्या शेतकरी मेळाव्यात जानकरांचं वक्तव्य। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार। आमची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण। स्थानिक परिस्थितीमध्ये पाहता कुणासोबत युती करण्याची आवश्यकता नाही, अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती। भंडारा गोंदियातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपनं स्वबळाची तयारी सुरू केल्याची भाजप आमदार परिणय फुकेंची माहिती। भाजप खुल्या वर्गातील 80% जागांवरती ओबीसी उमेदवार देणार असल्याचं फुकेंचं वक्तव्य। जतमधील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आजपासून शुभारंभ। यंदा कारखान्याचा दुराडा पेटू देणार नाही असा इशारा पडळकरांनी दिला होता, पण आता कारखान्याचे दुराडे सुरू झाल्यानं पडळकर काय भूमिका घेणार पाहावं लागेल। तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती। भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार। सरकारकडून भूसंपादनासाठी 18 कोटींचा निधी उपलब्ध। मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। धाराशिव शहरातील 17 कोटींच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी। नगरपरिषद निवडणुकीपूर्वी महायुती सरकारचा मोठा निर्णय। धाराशिवमधील रस्त्याचा प्रश्न निकाली। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कामाचं भूमिपूजन होणार।
धाराशिवमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावरती भाजपला धक्का. 2 माजी नगरसेवकांसह 29 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. धाराशिवचे ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांना 31 मे 2026 पर्यंत मुदतवाढ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं 386 अपूर्ण विहिरींना मुदतवाढ. या निर्णयानं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. पुण्यातील जाहिरातींच्या अधिकृत फ्लेक्स बोर्डवरती धडक कारवाई. महापालिकेनं 4634 फ्लेक्स बोर्ड हटवले. वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्यानं कारवाई केल्याची महापालिकेची माहिती. पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती 5 महिन्यांमध्ये 13,000पेक्षा अधिक चालकांवरती दंडात्मक कारवाई. हेल्मेट न घालणं, मोबाईलवरती बोलत वाहन चालवणं, सीट बेल्ट न वापरणं, वेगानं वाहन चालवणं अशा नियमभंगांवरती कारवाई. दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये पुण्यात तब्बल 750 टन अतिरिक्त कचरा तयार. फोडलेले फटाके, भेटवस्तूंचे कागद यांचा कचऱ्यामध्ये समावेश. स्वच्छता प्रक्रिया वेगात करून शहरातील कचरा व्यवस्थापन सुरळीत राखल्याची प्रशासनाची माहिती. बडतर्फ पीएसआय रणजित कासलेच्या साथीदाराला गुजरात पोलिसांकडून बीडमधून अटक. रणजित कासलेच्या चोरीच्या गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या तपासात गुजरात पोलीस बीडमध्ये आले होते तेव्हा साथीदार रोहित काकडेला अटक करण्यात आली. विनापरवानगी फलक लावल्याप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे विक्रम नांगरेंवरती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. त्यानंतर विक्रम नांगरेंनी महापालिका आणि नाशिक पोलिसांची माफी मागितली आहे. नागपुरात अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराची घटना. आरोपींनी अत्याचार करतानाचे व्हिडिओ देखील काढले. तसंच कुणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करू, जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी 2 आरोपींना अटक झाली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये 4चाकी वाहन गोदावरी नदीपात्रामध्ये पडून अपघात झाला. रस्त्यावरील लाईट नसल्यामुळे चालकाला अंदाज न आल्यानं अपघात झाला. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. इंदापूर बस स्थानकात मध्यरात्री एसटीला आग. काही क्षणांमध्ये एसटी जळून खाक. धाराशिव पुणे बस मध्यरात्री इंदापूर बस स्थानकावरती पोहोचली असता इंधन गळतीमुळे अचानक आग लागली. एसटीतील 50 प्रवासी सुरक्षित. सुदैवानं जीवितहानी टळली आहे. महिलेसोबत अश्लील चॅट करणाऱ्याला धुळ्यातील सिंदखेड तालुक्यातील देगाव गावातून अटक. कमलाकर बागले असं आरोपीचं नाव असून आरोपीनं अनेक महिलांना ब्लॅकमेल केल्याचं तपासातून समोर आलंय. दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या सांगलीच्या आटपाटी तालुक्यातील पर्यटकांचा अमरावतीमध्ये भीषण अपघात. एसटी बस आणि क्रुझरची समोरासमोर धडक. 2 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी. नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावरती अपघात. इंदूरहून येणाऱ्या व्होल्वो बसची 3 गाड्यांना धडक. अपघातामध्ये 2 युवक जखमी. जखमींवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये पुढील 2 दिवस हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. नाशिकसह बागलाण, मालेगाव, चांदवड, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यात कालपासूनच पावसाची हजेरी. पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. मनमाड परिसराला काल रात्री मुसळधार पावसानं झोडपलं. पांझर आणि रामगुळणा नदीला पूर. नदीकाठच्या गवळीवाड्यातील काही घरांमध्ये पाणीही शिरलं. नाशिकच्या चांदवड परिसरात रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली. नवीन कांदा लागवड केलेलं क्षेत्र पूर्णपणे पाण्याखाली. कांदा आणि मक्यासह इतर शेती पिकांचंही मोठं नुकसान. परतीच्या पावसामुळे कोकणातल्या भात उत्पादकांची गणितं बिघडली. भात कापणीच्या कामात खंड. शिवाय पावसामुळे तयार झालेल्या पिकांचंही नुकसान. सततच्या बदलत्या वातावरणाचा कोकणातील भात शेतीवरती परिणाम. परतीच्या पावसामुळे भात उत्पादक अडचणीत सापडलेत. भंडारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून परतीच्या पावसाची हजेरी. कापणी करून शेतात ठेवलेल्या भात पिकांचं नुकसान. भात उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये. विदर्भातील संत्र्यांच्या बागा पुन्हा एकदा संकटात. तर संत्र्यांची मोठ्या प्रमाणात गळती. उत्पादन खर्च देखील निखत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल. वाशिम जिल्ह्यातून पैनगंगा नदीवरती उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरावस्था. देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे बंधाऱ्याचा दरवाजा देखील पाण्यामध्ये वाहून गेलाय. रब्बी हंगामातील धान पिकाच्या 124 कोटींच्या चुकाऱ्याची अद्यापही प्रतीक्षा.
तर बीम पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी बोनस पासूनही वंचित. मुंबईत यंदा दिवाळीत पावसानं हजेरी लावल्यामुळे वाढलेलं हवेचं प्रदूषण कमी, त्यामुळे सर्वत्र हवेची गुणवत्ता सुधारली. मात्र छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, जळगाव, भिवंडी, मीरा भाईंदर या शहरातील हवेची गुणवत्ता मात्र खालावलेलीच आहे. आणि यानंतर पुढचे